शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं 2 स्वतंत्र चोरीच्या घटनांतील आरोपींना अटक करून 4,68,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत। 24 जून 2025 रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार हे दागिने मूळ मालकांना परत करण्यात आले। या यशस्वी कारवाईमुळे शिरूर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। पहिली घटना बसस्थानक परिसरातील चोरी। 11 मे 2025 रोजी रुपाली काळे यांचे 6.1 तोळ्याचे 3,90,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण शिरूर बसस्थानक परिसरातून चोरीस गेले होते। या प्रकरणी पोलिसांनी मनीषा कसबे आणि शोभा दामोदर यांना अटक केली आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 317/2025 अंतर्गत कारवाई करून चोरीस गेलेले गंठण जप्त करण्यात आले। दुसरी घटना वृद्ध महिलेची फसवणूक। 29 नोव्हेंबर 2024 रोजी छबुबाई बनसोडे यांचे 78,000 रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र आणि सोन्याचे कानातले फुले चोरीस गेले। आरोपींनी वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून दिशाभूल केली होती। गुजरात आणि नागपूर येथील 5 आरोपी हरी गंगाराम बावरी राठोड, सूरज आणि राहुल हसमुखभाई राजपूत, गौरांग चंद्रकांत पटेल आणि बबलू बिरवंद सोलंकी यांना अटक करण्यात आली आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 965/2024 भादवी कलम 318-435 अंतर्गत कारवाई झाली आहे। पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते जप्त केलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला। या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पोलीस हवालदार बापू मांगडे यांचं मोलाचं योगदान राहिलं। या यशामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास वृद्धिंगत झाला असून फिर्यादी आणि स्थानिकांनी शिरूर पोलिसांचे आभार मानले।